राष्ट्रवादी कांग्रेस के अनिल देशमुख ने रामझूला एक्सीडेंट में मारे गए परिवारजनों से मिलने की बात कहते हुए कहा कि मामले में पुलिस की लापरवाही साफ तौर पर देखी गई। 7 घंटे तक आरोपियों का कोई भी ब्लड सैंपल नहीं लिया गया, न ही उनकी गाड़ी सीज की गई, न ही फॉरेंसिक टीम को मौके पर बुलाया गया। आखिर इतनी अनियमितता क्यों? ड्रंक एंड ड्राइव के केस में 2 जवान युवकों ने अपनी जान गंवा दी। बावजूद इसके दोनों महिलाओं पर किसी भी तरह की कोई कड़क कार्रवाई नहीं किए जाने से आश्चर्य व्यक्त किया जा रहा है। कसं आहे की नागपूरमध्ये रामझुला येथे जो 25 फेब्रुवारी म्हणजे जवळजवळ 100 दिवस त्या घटनेला झाले, जो ऍक्सिडेंट झाला त्या ऍक्सिडेंटमध्ये ज्या पद्धतीनं 2 जणांचा तिथे मृत्यूमुखी पडले त्या ऍक्सिडेंटमध्ये, त्याच्यामध्ये अजून सुद्धा म्हणजे ज्या 3-4 गोष्टी त्या ठिकाणी घडल्या की त्या ठिकाणी एव्हिडन्स डिस्ट्रक्शन करण्याचा प्रयत्न झाला का असा तिथे दिसतो। नंबर 1, त्या ठिकाणी ही घटना झाल्यानंतर त्या 2 तरुणी जेव्हा लक्षात आलं की त्या दारू पिऊन आहेत, तर त्यांचं ब्रीथ अनालायझर द्वारे त्यांचं अनालायझरमध्ये ब्रीथ अनालायझर त्यांचं टेस्टिंग करायला पाहिजे होतं, ते करण्यात आलं नाही। फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे होती, पण ती फॉरेन्सिक टीम सुद्धा त्या ठिकाणी बोलवली नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की गाडी जी आहे ती सुप्रत नाम्यावर सोडायला पाहिजे, ती गाडी सुप्रत नाम्यावरच्या पहिलेच गाडी अशी सोडून दिली। ह्या 3-4 ज्या गोष्टी ज्या त्यामध्ये दिसतात प्रामुख्याने। चौथी महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची, की ऍक्सिडेंट झाल्यानंतर 7 तास कशाला लागतात की ब्लडचा सॅम्पल घ्यायला? ऍक्सिडेंट झाल्यानंतर लगेच पोलिसांनी जर त्या दोन्ही युवतींना जर पोलीस स्टेशनला नेलं असतं, तिथून जर त्यांना हॉस्पिटलला नेलं असतं, तिथे जर त्यांचं सॅम्पल घेतलं असतं, लगेच त्यांचं सॅम्पल घेता आलं असतं। त्यामुळे त्यांचं ब्लड सॅम्पल घ्यायला सुद्धा उशीर लावला। या सर्व गोष्टी ज्या दिसतात ह्या एका दबावाखाली झालेल्या दिसतात आणि 100 दिवसाच्या वरती झाले ज्यांनी हा ऍक्सिडेंट केला, रितिका मालू, ह्या अजूनही बेपत्ता आहेत, अजून त्यांचा तपास पोलीस लावू शकतील नाही, हे मोठी आश्चर्याची गोष्ट आहे। त्याच्यामुळे त्यांचे जे 2 व्यक्ती त्यामध्ये जे मृत्युमुखी पावले ते मधल्या काळामध्ये माझ्याकडे आले होते। मी आज त्यांच्या घरी जाऊन त्यांचा भेटणार आहोत आणि भेटून या पद्धतीनं अजून सुद्धा त्यांना सगळ्यांना वाटतं की लवकरात लवकर ज्यांनी हे कृत्य केलं, ज्यांच्या हातून हा ऍक्सिडेंट झाला आणि तेही दारू पिऊन झाला, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी त्या परिवाराची आणि त्यांच्या सर्व लोकांची इच्छा। पुण्यामध्ये जो प्रकार घडला तसाच प्रकार आहे? पुण्यामध्ये जो प्रकार घडला तसाच हा प्रकार आहे, पण हा जो प्रकार घडला त्यावेळेस थोडं निवडणुकीत वातावरण होतं, त्यामुळे कोणी जास्ती त्यामध्ये लक्ष घातलं दिसत नाही स्थानिक लोकांनी सुद्धा। पण याच्यामध्ये पुण्याला ज्या पद्धतीनं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, तसंच हे प्रकरण सुद्धा नागपूरमध्ये दाबण्याचा प्रकार आहे। ही माझी आत्महत्या गटातील माहिती आहे। अनेक पोलीस अधिकाऱ्यांची मी चर्चा केली, त्याच्यामध्ये वरतून दबाव आणल्यामुळे सुद्धा नागपूरमध्ये जी घटना झाली त्या ठिकाणी अशा गोष्टी, अनेक गोष्टी ज्या तिथे करायला पाहिजे होत्या, ब्रीथ अनालायझर टेस्ट करायला पाहिजे होती, एव्हिडन्स डिस्ट्रिब्युशन करण्याचा जो प्रकार झाला ते झालं, त्यामुळे ही घटना सुद्धा दाबण्याचा प्रयत्न झाला असं दिसतं। फॉर्च्यून एक दंत, आपके सपनों का घर। फॉर्च्यून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर। मौजा वेड़ाहरी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर, 2.5 किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन, 3 किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट, 3 किलोमीटर फ्रॉम मिहान, 500 मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल, 2 किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर। स्पेशल एमिनिटीज, ट्री प्लांटेशन, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज लाइन, वाटर सोर्स, इलेक्ट्रिफिकेशन, fencing to entire layout and many more facilities are available. 80% bank finance also available. For more details, please contact Mr. Kailash Patle, Director, 8605673995. Office, plot number 7, second floor, Utkarsh Society, near Purti Super Bazaar, Bisa Road, Nagpur.